मुंबईचे पाहुणे एवढे लांबून धडपड करत आपल्या या गोरगरीब मुलांना साहित्य देण्यासाठी उपस्थित झालेले आहेत। तर त्या उपस्थित पाहुण्यांचे प्रथमतः जिल्हा परिषद शाळा कैनाड कोपीपाडा यांच्यातर्फे त्यांचे मी स्वागत आणि या ठिकाणी अभिनंदन करीत आहे। मोफत शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम आपण सकाळपासून अभी आदत बंद कर दो, आदत बंद करो। वो लोग को क्यों रियलाइज करवाना है आपने? वो निकालना, वो निकालो। सर आप बोले थे एक ऐसा फोटो संगठन का नाम लिखो, लेकिन वो मुफ्त क्यों लिखना है? बार बार क्यों वो लोग को टॉर्चर करना है कि फ्री में मिल रहा है? किंमत करो ऐसा सही में, सिर्फ नोटबुक बांटो। तर मोफत नोटबुक वाटप करण्यासाठी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यासाठी या ठिकाणी पाहुणे उपस्थित झालेले आहेत। उपस्थित पाहुण्यांचे पुन्हा मी एकदा शब्दसुमनाने स्वागत करीत आहे। या ठिकाणी आपल्या कैनाड केंद्राचे केंद्रप्रमुख माननीय श्री मोरे सर, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक, उपस्थित पाहुणे माननीय श्री भावेशभाई मेहता व त्यांची सर्व टीम यांचे पुन्हा मी एकदा या ठिकाणी स्वागत करीत आहे। तसेच श्री मोरे सरांना मी विनंती करतोय की माननीय श्री भावेश मेहता भाई साहेबांचं तुम्ही गुलाब पुष्प देऊ। मोरे सरांना विनंती करतो की त्यांचं गुलाब पुष्प देऊन त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करण्यात यावं। आपला हा कार्यक्रम शनिवारी खूप जोराचा कार्यक्रम झाला। आपल्या शाळेतील काही मुलं त्या ठिकाणी रसायदान आणि स्वागत गीतासाठी गेले होते आणि मग ते साहित्य होतं, हे साहित्य शनिवारी आपल्या ठिकाणी शाळेत आलं आणि रविवार आणि सोमवार गेल्यानंतर आज सरांना जसा वेळ भेटला त्या हिशोबाने सर शनिवारपासूनच आमचा आढावा घेत होते की आम्ही कुठे आहोत, काय करीत आहोत, कुठल्या शाळेत जात आहोत आणि अतिशय नियोजनबद्ध अशा कार्यक्रमामध्ये सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आपल्याला भरपूर असं शैक्षणिक साहित्याचं त्या ठिकाणी वाटप करणार आहे। सरांचं नाव मी एका समित मला आठवण आली ती कैनाड माझी चिंबाबी ब्राह्मणपाडा शाळेची, ज्या जैन मंदिरामध्ये आम्ही जीवनगंगा ट्रस्ट याच्या अंतर्गत खूप काही काम करत होतो आणि पुन्हा एकदा आठवण आली का तो छरा आमच्या कैनाड कोपीपाडा शाळेमध्ये भावेशभाई मेहता सारख्या थोर व्यक्तीकडून लाभलेला आहे आणि ती आनंदाची गोष्ट सुद्धा मला त्या ठिकाणी कळाली आणि खूप बरं वाटलं। तसं या ठिकाणी एकच अशी मोठी शाळा आहे जिल्हा परिषद शाळा कैनाड कोपीपाडा आणि जवळपास 3 शाळेतील मुलं त्या ठिकाणी 4थी पास झाल्यानंतर त्या ठिकाणी येतात आणि लगभग 400 मुलांची स्ट्रेंथ आमच्या शाळेमध्ये कंटिन्यू आहे। आम्ही 7 शिक्षक वर्ग खोल्या अजून एक बाकी आहे, सुरू आहे, म्हणजे 8वी वर्ग सुरू आहे आणि अशा या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आम्ही वर्षभर या ठिकाणी काम करत असतो। मुलांकडे खूप गरिबी आहे या ठिकाणी, मुलांची परिस्थितीमध्ये ही जी वस्तू आहे ते साहित्य आणण्यासाठी त्यांना तिथपर्यंत ते जात नाही आणि राहणं खूप लांब पडतं आणि काही गरीब मुलांना हे जे साहित्य वर्षभर भेटलं तर शशाळेमध्ये एक शैक्षणिक दर्जा आणि एक जो विकास आम्ही करतो त्यासाठी तुमचा खूपच हातभार लागेल। तर पुन्हा आम्ही पुन्हा आमच्या सगळ्या शिक्षकवृंद, समाज, सर्व विद्यार्थी मार्फत या ठिकाणी आभार मानतो।